हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आज माझा मनालीमधला थर्ड डे आहे. सकाळी उठलो वगैरे, बॅग पॅक केले, आलू पराठा खाल्ला आणि आम्ही आज निघालो मणिकरण आणि कुल्लूसाठी. बिकॉज आमचे हे 2 प्लेसेस फक्त राहिलेले व्हिजिट करायचे. सो आम्ही कुल्लू वगैरे बघितलं आणि गेलो गुरुद्वाराला, जिकडे की आम्हाला मणिकरण आहे तिकडे गुरुद्वार आणि राम मंदिर आणि शिव मंदिर आहे. 3 जागी आम्हाला व्हिजिट करायचं होतं. आणि खरं बोलते, गुरुद्वारा एवढं छान आहे ना. आणि जे शिवमंदिर आहे तिकडे तर जमिनीमधून ना गरम पाणी, उबलतं गरम पाणी जे असतं ना, ते निघतं. आणि ते कुठून निघतं, कसं निघतं, काय कुणालाच समजत नाही. आणि सायंटिस्ट लोकांनी पण शोध काढला, पण त्यांना पण काय भेटलं नाही कुठून कसं काय आहे ते. पण खरं बोलतो, एवढं गरम पाणी हात टाकलं तर खूप छान वाटतं. गुरुद्वारामध्ये पाय वगैरे पडून आम्ही पहिला बसलो जेवायला. खूप भूक लागलेली. सकाळी फक्त आलू पराठा खाल्लेला, त्यानंतर काय खाल्लं नव्हतं. मस्त छान नाश्ता प्रसाद खाल्ला. त्यानंतर आम्ही तिकडनं गेलो शिव मंदिरामध्ये. शिव मंदिरामध्ये पाया पडली. नंदी बैलाच्या कानामध्ये एक इच्छा मागितली, विश. आणि त्यानंतर इथे अशी ना पोटली मिळते, जे ते तांदूळ किंवा चणे ह्या 2 गोष्टी असतात. 20 रुपयाला मिळते. ते तुम्ही ना गरम पाण्यामध्ये शिजवू शकता. जर तुम्हाला करायचं असेल ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता आणि तेच तुम्ही खाऊही शकता. मग हे ना 5-10 मिनिटामध्ये शिजून होतं. 5 मिनिटं तरी लागतातच तांदूळ शिजायला. पण मी घेतलेले चणे, आणि चणे लवकर नाही शिजत यार. मग त्यामुळे ते कच्चेच राहिले होते. मग ते घेऊन वगैरे आम्ही गेलो राम मंदिरामध्ये. राम मंदिरही खूप छान होतं. राम मंदिरमध्ये पाया वगैरे पडलो आणि तिकडनं आम्ही निघालो आमच्या बससाठी. बिकॉज आज आम्ही इथून निघालो दिल्लीसाठी. सो आजसाठी एवढंच. मिळूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.